परभणी जिल्ह्यातील बालाघाट पट्ट्यातल्या ऊस उत्पादनाच्या क्षेत्रावर आपण उभे आहोत आणि एक गोष्ट इथली मला सारखी सतावत आहे. ते म्हणजे बघा, आपल्या इकडचा मराठवाडा विदर्भाचा जर ऊसाच्या टनेजचा विचार केला तर हायेस्ट 60 टनापेक्षा कोणाचंच प्रोडक्शन जास्त निघत नाही. आणि का निघत नाही आता याचा आपण पुढे व्हिडिओमध्ये विचार करूयात. पण या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला, तिथल्या वैयक्तिक छोट्या छोट्या शेतकऱ्यांचा विचार केला, बारामती भाग असेल, इंदापूर असेल, पुणे असेल, सांगली, सातारा असेल, तर तिथले शेतकरी एका एकरात 150 टन, 120 टन, 100 टन प्रोडक्शन ऊसाचं काढतात. आणि मराठवाडा विदर्भातील लोकांना ते तितकं उत्पादन काढणं, तितकं ऊसाचं प्रोडक्शन काढणं का शक्य होत नाही? याच गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करूयात. कुठली कारणं आहेत की इतका डिफरन्स येतो, कुठली फॅक्टर आहेत, काय गोष्टी आहेत? आता बघा, मराठवाड्यातल्या लोकांनी, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी ऊसाला आळशी पीक म्हणूनच घोषित केले का? की ऊसाला फक्त पाणी देऊन याचा काय टनेजचा जर विचार, फक्त पाणी आणि प्रकाश संश्लेषण याच गोष्टीचा टनेज वाढण्यासाठी फरक पडतो का? काय गोष्टी आहेत, काय फॅक्टर आहेत की ऊसाचं टनेजचा विचार केला तर 100 टनापेक्षा जास्त प्रोडक्शन काढायचं असेल तर चला बघूयात आपण आता. ऊस पिकासाठी जर मित्रांनो तुम्ही दरवर्षी किती पाणी लागतं, ऊसाला दरवर्षी किती मायक्रो न्यूट्रिएंट्स लागतात, याचा जर बारकाईने विचार केला, बारकाईने जर अभ्यास केला तर बघा, एका एकरचा जर वर्षभराचा ऊसाचा पाण्याचा जर आपण हिशोब केला तर एकरी 8 ते 10 लाख लिटर पाणी एका एकराला वर्षभराचा एवढा पाण्याचा हिशोब आहे. आणि पण फक्त पाणी देऊन भागतं का? दुसरे कुठले मायक्रो न्यूट्रिएंट लागतात? आणि आता बघा, हे झाला पाण्याचा हिशोब. पण तुम्ही पाण्याला एक सोल्युशन म्हणून ड्रीप इरिगेशन केलं तर तिथं तुमची 40% पाण्याची बचत व्हायली. काय फॅक्टर आहेत आपल्याला तेच नेमकं ॲक्च्युअल कमी शब्दामध्ये लक्षात घ्यायचं की काय फॅक्टर आहेत की आपल्या भागातील लोकांना 60 टन ॲव्हरेज ऊस निघतो आहे, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 120 टन निघतो आहे, डबल 150 टन निघतो आहे, 100 टन निघते आहे. काय इतका फरक आहे? तर मी सगळीकडे फिरून सगळी माहिती एकत्रित करून, AI चा वापर करून, सगळ्या गोष्टीचा वापर करून मी माहिती संकलन केली आणि हे 6 फॅक्टर मी शोधून काढलेत की कुठले फॅक्टर आहेत. का फक्त पाणी संश्लेषण एवढ्याच गोष्टी, खत नियोजन कुठं कमी पडतो आपण? आता हे फॅक्टर आहेत बघा. त्याच्यातील पहिला फॅक्टर म्हणजे बघा, आता आपण 4 फुटावर ऊस लावतो, पण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बघा 6 ते 8 फुटावर त्यांच्या सरीचं नियोजन असतं. म्हणजे त्याला आपण सरासरी एक बेड व्यवस्थापन म्हणतो बघा. दुसरं म्हणजे ड्रीप इरिगेशन. म्हणजे बघा, आता ड्रीप पाण्याचं बचतीसाठी एक महत्त्वाचा फॅक्टर झाला, पण ड्रीपचा काय सोल्युशन, म्हणजे ड्रीपचा काय वापर, का उपयोग काय अजून? तर बघा, ड्रीप इरिगेशन करतात कशामुळे? तर वॉटर सोल्युबल फर्टिगेशन आपल्याला त्या ड्रीपच्या माध्यमातून सोडायचं आहे. आपल्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स सोडायचे आहेत. आपल्याला पांढऱ्या मुळाची वाढ विकसित होण्यासाठी ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे. 19-19 जे असेल, NPK जे खतं असतील त्याचा ते काय म्हणू शकतो त्याला आपण, ते खत, वॉटर सोल्युबल खत ड्रीपने सोडायसाठी आपल्याला हे ड्रीपचं नियोजन करायचं आहे. पहिला फॅक्टर बघा, 6 ते मिनिमम 6 फूट किंवा 8 फुटावर सरीचं नियोजन असतं, बेड व्यवस्थापन. दुसरं म्हणजे ड्रीप इरिगेशन आणि तिसरं म्हणजे हे फर्टिगेशन थ्रू ड्रीप. आणि आता चौथा बघा, त्यांची जी लागवड आहे, मी असं एक अभ्यास केला की आपण डायरेक्ट ऊसाचे बेणं टाकून पायाने दाबून ती लागवड करतो, पण तिथल्या लोकांची लागवड अगदी आपल्यापेक्षा वेगळी आहे. तर ते म्हणजे टिश्यू कल्चर पद्धतीने ते ऊसाचे रोपं लावून त्याची लागवड करतात बघा. आणि त्यांचं बेणं देखील सुधारित असतं. आता सुधारित बेण्यामध्ये त्यांची अभ्यासातून एक असं लक्षात आलं की बघा, 86-0-32, 80-14 आणि M02-65 सरासरी या हायेस्ट यील्ड देणाऱ्या व्हरायटीचं ते बेण्याची निवड असते. आता यासोबत बघा, अजून बऱ्याचशा कारणामुळं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ऊस उत्पादनाच्या या शेतीमुळे आज समाधानकारक आहेत. कुठले फॅक्टर आहेत बघा, की तिथं बघा सिंचन सुविधा आहे, त्याच्यानंतर कालवे आहेत, सहकारी साखर कारखाने आहेत, त्याच्यानंतर बघा सुपीक जमिनी आहेत, सहकारी चळवळी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत.
आणि आपल्या बाबतीत, आपल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या बाबतीत या गोष्टी एक अगदीच नसल्यासारख्याच आहेत बघा. आपल्याला मागं लागून ऊस रानाच्या बाहेर काढेपर्यंत आपल्याला ती मगजमारी करावी लागते बघा. तर काय निष्कर्ष आहे? चला बघू, चला काय निष्कर्ष आहे, काय स्ट्रॉंग निष्कर्ष आहे की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अधिक जास्त हुशार आहेत का, किंवा मराठवाडा, विदर्भ, परभणी, संभाजीनगर आपल्या भागातील लोक काय अशी ऊसाला अशी पिकवूनच घोषित केलं आहे का? तर नाही. बरेचसे फॅक्टर आहेत बघा की सिस्टीमचे फॅक्टर आहेत, बरेचसे कारखानदारीचे फॅक्टर आहेत बघा, बरेच फॅक्टर कारणीभूत आहेत जमिनीचे. त्याच्यानंतर बघा की काय म्हणतो तर जे धोरण आहे, जे पाठबळ आहे, जी माहिती आहे, जी संकलन आहे, जे ज्या गोष्टी तिथल्या शेतकऱ्यांना पाहिजेत तिथला ते कारखानदारी क्षेत्र त्या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवतं. पण आपल्या इकडं दुर्दैवानं तसं काहीच होत नाही. तर या गोष्टी स्ट्रॉंग निष्कर्ष आहे बघा की मराठवाडा, विदर्भातील लोकांना ऊसाचं उत्पादन कमी होतं आहे. तर आता बघा तुम्ही यामध्ये काय AI चा काही रोल आहे का? AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या 2 वर्षापासून हा ट्रेंड चालू आहे की AI मुळे 150 टन, 120 टन, 100 टन इतकालं प्रोडक्शन ऊसाचं आम्ही काढता आहोत. तुरीमध्ये AI तुम्ही वापरल्याचे व्हिडिओ बघितले असतील. बारामती कृषी प्रदर्शनात तुम्ही AI शेतीला केळीसाठी बघितला असेल. AI काय रोल आहे का यामध्ये? तर बघा मित्रांनो, आता AI बघा जास्त काही नाही, 2 वर्षापासून जास्त ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. पण त्याच्या आधीपासून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी याच आपण काढलेल्या फॅक्टरमुळे एक सहज 100 टनापर्यंत उत्पादन घेत आहेत. आणि ते 6 फॅक्टर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेत की जसं की 6-8 फुटाची सरी असेल, ड्रीप इरिगेशन असेल, सुधारित व्हरायटीची टिश्यू कल्चर पद्धतीने रोपं लावून लागवड केलेली असेल. तर मला वाटतं मराठवाडा, विदर्भातील लोकांना जर ऊसाचं टेनेज वाढवायचं असेल तर नक्कीच या गोष्टीचा, पश्चिम महाराष्ट्रातील या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या गोष्टीचा विचार करणे भाग आहे. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह भेटूया, नवीन विषयासह भेटूया, नवीन गोष्टीवर चर्चासत्र करूया. धन्यवाद.